मातृ नर्मदे नर्मदा परिक्रमेच्या मार्गातील अत्यंत पवित्र असे तीर्थक्षेत्र शूलपाणेश्वर आता पोहोचला आहे शूलपाणेश्वरला आणि त्या ठिकाणी विश्रांतीसाठी निवड केलेली आहे आम्ही हरिधाम आश्रमाची। या हरिधाम आश्रमामध्ये भगवान शिवशंकरांचं मंदिर आणि इथनं आता पुढे निघालोय विश्रांती स्थानाकडे। तिथे परिक्रमा वसण्यासाठी जे विश्रांतीचं ठिकाण आहे त्यासाठी एक हॉल बनवलेला असतो, त्यात गाद्या वगैरे सर्व काही उपलब्ध असतं, भोजनाची सुविधा असते, चहा वगैरे सर्व काही असते। आता बघा हा हॉल एक्झॅक्ट हा मातेच्या तटावरच आहे, म्हणजे खेटूनच डायरेक्ट असं समजा 20 फूट अंतरावर फक्त तिथनं पाणी आहे। बघा आता तुम्हाला मी दाखवतो खिडकीमधनं की हा हे बघा मातृ नर्मदे नर्मदेचं दर्शन होतंय आणि त्याचा लाभ आपण सुद्धा या ठिकाणी घेतला पाहिजे। अत्यंत पवित्र असे तीर्थक्षेत्र मातेच्या तटावर या ठिकाणी देखील आणि जागोजागी अनेक संत महंत साधू सगळ्यांनी अनेक वर्षांपासून इथे तपश्चर्या करत आलेले असल्यामुळे इथे एक सात्विक ऊर्जेचा प्रचंड मोठा स्तर आहे आणि त्या ठिकाणी आल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्या असणारी नकारात्मक शक्ती नष्ट होते आणि आपल्याला एक वेगळाचा आनंद मिळू लागतो। हे बघा ही गोशाळा आहे आश्रमाची। हे गोधन अत्यंत महत्वाचं आहे, सगळं काही देतं आपल्याला। बघा परिक्रमा वासियांसाठी सगळ्या काही सुविधा सर्व काही देतं, परंतु मनुष्य हा अतिशय निर्दयी प्राणी, तो त्याने या गोमातेला शहरात सोडून दिला आणि तिला तिथे प्लास्टिक खाऊ घालतोय। त्याच्यानंतर तिथनं आता आम्ही निघालोय शूलपाणेश्वरच्या दर्शनाला। बघा हा पगदंडीचा मार्ग म्हणतात त्याला। मातेच्या तटावरनं अशा पद्धतीच्या पायवाटा असतात छोटे छोटे, इतर काहीच नाही साधारण वाट आहे, परंतु ज्या इतर ठिकाणी तटावरून चालतो त्यावेळेस मात्र कसरत असते आणि त्याच्यात तुम्हाला माहिती आहे माझ्या पायामध्ये लेट आहे, पण तरी सुद्धा मातेची जी शक्ती असते ती ईश्वरी शक्ती काहीतरी वेगळीच असते। त्याच्यामुळे या असली छोटी मोठी संकट काहीच वाटत नाही, किरकोळ असतात त्या ठिकाणी। बघा अशा पद्धतीचे रस्ते असतात। आता आपण शूलपाणेश्वरच्या दर्शनाला जाऊया। बघा किती नशिबाने मातेच्या तटावर थांबण्याची व्यवस्था आहे आणि बऱ्यापैकी प्रवास पूर्णपणे असायचा, इथून पुढे तर पूर्ण प्रवास असायचा, जिथे पण थांबू दे मातेच्या तटावरच असू आम्ही आता। आणि मातेच्या आतमध्ये मगरींचं प्रमाण प्रचंड आहे इथं। आम्ही काही मगरीबद्दल मुलं बघा मागे ना करताय आणि आता आलेलो शूलपाणेश्वर जे मंदिर आहे त्या समोर जो घाट आहे आरतीचा, जिथे नर्मदाजीची आरती होते, ज्या पद्धतीने गंगा आरती होते त्याच पद्धतीने नर्मदाजीची आरती होते। आणि हा जो आता आपण पुतळा बघितला हा सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा आणि हा त्यागीजींचा आश्रम आहे जो समोर दिसतोय। इथे पण परिक्रमा वासियांसाठी राहण्याची सुविधा आहे। हा जो नर्मदा आरतीचा घाट आहे या घाटाला पोलीस संरक्षण पुरवलेलं आहे। ते बघा ही जे दिसते आपल्याला छावणी, इथे कंटिन्यू पोलीस बसलेले असतात आणि खाली जाण्यास अलाउड नाहीये तिथे, फक्त आरतीची वेळ जाता येतं आणि मगरींचं पण प्रमाण प्रचंड आहे, त्याच्यामुळे ती जबाबदारी स्वीकारायला कोणी तयार होत नाही, रिस्क घ्यायला कोणी तयार होत नाही, त्याच्यामुळे खाली जाण्यास अलाउड नाहीये। आता बघूया इथं छावणीत कोणी असेल तर त्यांना विचारून जर दिली परवानगी तर जाऊया, जेणेकरून तुम्हाला हे बघा समोर दिसतंय ते शूलपाणेश्वराचं मंदिर आहे। जर खाली जाण्यास परवानगी दिली तर तुम्हाला मगरी पण दाखवणं शक्य होईल। खूप मोठमोठ्या मगरी, म्हणजे मी मिनिमम एक 11-12 फुटापर्यंत मगर बघितली। देखो पुलिस गाड़ी आली आता, पुलिस प्रोटेक्शन होता है जगह को। यहाँ मगरमच्छ है, गनधारी पोलीस बंदोबस्त असतो इथे, कारण आताच आतंकवाद्यांचा पण हल्ला झालेला आहे, त्याच्यामुळे पोलीस संरक्षण वाढवलेलं आहे प्रत्येक ठिकाणी। अत्यंत पवित्र अशा ठिकाणी आहोत आपण
हम नीचे जा सकते हैं? नहीं अभी नहीं, अभी नहीं, नीचे अलाउड ही नहीं। अभी नहीं। हाँ। अभी वो आरती के समय पे जा सकते हो 6:30 हमको 6 बजे। अच्छा 6:30 बजे। अच्छा अच्छा, तब तक नहीं। अच्छा अच्छा। अब उधर से वो गेट है ना, हाँ वहीं से जा सकते हो। वहीं चले जाइए, वहीं से वो मंदिर वाले सेफ्टी करके आपको पानी नहीं वो बनाया है, वो गेट है ना। तर खाली जाण्यास ते परवानगी नाही देत आहे आणि आता आपल्या समोर जे दिसत आहे तो त्यागीजींचा आश्रम, आता त्याला भारतीय आश्रम असं नवीन नाव दिलेलं आहे। इथे पण परिक्रमा वाचण्यासाठी सर्व सुविधा मिळतात, परंतु ते आपल्याला आपल्या हाताने तयार करून भोजन घ्यावं लागतं। तसं आम्ही जिथे थांबलो तिथं सर्व काही रेडी मिळतं तुम्हाला, त्याच्यामुळे शक्यतो परिक्रमावासी चालून थकलेले असतात आणि ते विश्रांतीसाठी हरिधाम आश्रमामध्ये जातात। आता समोर आपण जाणार आहोत शूलपाणेश्वराचं जे मंदिर दिसतंय तिथे दर्शनासाठी। हे नवीन मंदिर आहे, पुरातन मंदिर आता सरदार सरोवरामध्ये गेलेलं आहे आणि याच्या पाठीमागची कहाणी अशी आहे, पौराणिक कहाणी। भगवान शिवजींनी त्रिशूळाने अनेक राक्षसांचा वध केला आणि त्याच्यामध्ये जे रक्ताचे डाग लागलेले त्रिशूलाला, ते रक्ताचे डाग काही केले नष्टच होत नव्हते। तर असं भ्रमण करत करत भगवान शिवजी ज्यावेळेस ह्या पवित्र स्थळी आले ते इथे त्यांनी ते त्रिशूळ खाली मारलं आणि त्यावेळेस तिथून पाण्याच्या चिळकांड्या उडाल्या आणि त्या पाण्याच्या चिळकांड्याने त्या पाण्याने त्या ठिकाणी त्यांच्या त्रिशूळाचे रक्ताचे डाग नष्ट झाले, म्हणजे संचित कर्म त्यांचं नष्ट झालं। त्याच पद्धतीने प्रत्येक सर्वसामान्याचं जे काही पूर्वजन्मीचं संचित कर्म असेल ते इथं आल्यानंतर या पवित्र तीर्थक्षेत्राचं दर्शन घेतल्यावर नष्ट होतं। एक मात्र निश्चित, सकारात्मक ऊर्जेचा प्रचंड मोठा स्तर या ठिकाणी उपलब्ध आहे, कारण अनेक मोठमोठ्या संत महंतांनी या ठिकाणी साधना केलेली आहे, तपश्चर्या केली आहे। आता आपण मंदिरात दर्शन घेण्यासाठी जात आहोत। हम रॉन्ग साइड से जा रहे हैं, शूलपाणेश्वर महादेव मंदिर। सफाई का काम चल रहा है ना, उन्हें हमसे या ठिकाणी ध्यानासाठी अत्यंत उत्तम जागा आहे, गर्दी एवढी नसते, त्याच्यामुळे तुम्हाला कधीही आणि केव्हाही दर्शन अत्यंत आरामदायी पद्धतीने आणि ध्यान करत सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी त्या परमशक्तीचा अनुभव घेऊ शकता। ध्यान हे अत्यंत महत्वाचं असतं। अशा पद्धतीने माँ नर्मदाची मूर्ती जी समोर दिसते ती, तर अशा पद्धतीने आपण आज भगवान शूलपाणेश्वर महादेव मंदिरांचं दर्शन घेतलेलं आहे। अशाच पद्धतीच्या नवीन नवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। तीर्थक्षेत्रांच्या दर्शनासह अध्यात्मातील प्रत्येक सत्य त्या ठिकाणी तुम्हाला अनुभवायला मिळेल आणि त्याची माहिती मिळेल की जी याच्या आधी तुम्ही कधीही ऐकले नाही।